Subject: Bookkeeping and Accountancy. Class 12 Commerce. Chapter number 2: Accounts of Not for Profit Concern. आजची डेट आहे 2/5/2020, 2 मे. आजचं आपलं कंटेंट आहे सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 6. यामध्ये एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट जी आहे, ॲडजस्टमेंट ऑन सबस्क्रिप्शन, वर्गणीची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने केली जाते आणि ही ॲडजस्टमेंट सर्वात या टॉपिकमधील नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमधील एक महत्त्वाची ॲडजस्टमेंट आहे आणि या ॲडजस्टमेंटवर, वर्गणीवर या संस्थांचा गाडा चालू असतो. या संस्था आपले कामकाज करीत असतात आणि म्हणून आपण सोल्युशन ऑफ प्रॉब्लेम नंबर 6, ॲडजस्टमेंट ऑन सबस्क्रिप्शन, त्याचं सोल्युशन पाहत आहोत. तर हा आपला आहे प्रॉब्लेम नंबर 6. पण नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये उदाहरण सोडवताना काही स्टेप्स दिलेले आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप, रीड द प्रॉब्लेम केअरफुली. त्यानंतर याचा अर्थ जो दिलेला प्रॉब्लेम आहे, रिसीट अँड पेमेंट अकाउंट आणि ॲडजस्टमेंट, हा प्रॉब्लेम काळजीपूर्वक वाचायचा. त्यानंतर उदाहरणामध्ये काय विचारलेलं आहे, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट दिला असेल तर तो सेपरेट पेजवर पानाचं फोल्ड करून आखून घ्यायचा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटमध्ये इन्कम उजव्या बाजूला आणि एक्सपेंडिचर डाव्या बाजूला, आणि बॅलन्स शीट आपल्याला माहितीच आहे. हे आखून घेतल्यानंतर आयटम्स ट्रान्सफर करून घ्यायचे रिसीट अँड पेमेंट अकाउंटमधील. रिसिप्टचे आयटम जातील पेमेंटला, रिसीटचे आयटम जातील इन्कमला आणि पेमेंटचे आयटम्स जातील एक्सपेंडिचरला. आणि त्यानंतर मग यामध्ये नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्नमध्ये उदाहरण सोडण्याच्या स्टेप्स आहेत. त्यामध्ये पहिली स्टेप्स वर्किंग स्टेप आपण त्याला म्हणतो, म्हणजे नो द प्रॉब्लेम. 2 नंबरची ट्रान्सफर स्टेज. 3 नंबरची ॲडजस्टमेंट स्टेज आणि 4 नंबरची क्लोजिंग स्टेज. असे 4 स्टेज आहेत. नो द प्रॉब्लेम काय विचारले, त्यानंतर ट्रान्सफर द आयटम्स ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट, त्यानंतर 3rd नंबरला मेकिंग द ॲडजस्टमेंट्स आणि 4 नंबरला क्लोजिंग द लेजर अकाउंट्स. अशा 4 स्टेज यामध्ये बनवायचे आहेत. पण आता हे जे 6 नंबरचं उदाहरण आहे, एक छोटंसं उदाहरण आहे. फक्त वर्गणी संबंधी यामध्ये ॲडजस्टमेंट दिलेली आहे. तेवढे आपण ॲडजस्टमेंट पाहून घेऊ. तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे, द फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ सबस्क्रिप्शन.
वर्गणी संबंधी तुम्हाला काही सविस्तर माहिती दिलेली आहे. ॲज पर रिसिट अँड पेमेंट अकाउंट, रिसिट अँड पेमेंट अकाउंटच्या नुसार सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 2018-19 50,000 आहे. याचा अर्थ 2018-19 या वर्षाला आपल्याला 50,000 वर्गणी मिळालेली आहे. वर्गणी 2018-19ची 50,000 रुपये आपल्याला मिळाली. फुल स्टॉप. पुढं म्हणले सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 ₹10,000. म्हणजे ही कुठली 2018ची वर्गणी आहे. 2018ची वर्गणी 10,000 रुपये ही आउटस्टँडिंग आहे, म्हणजे मागील वर्षाची. असं आहे. आणि आपलं अकाउंटिंग इयर इथं आहे 18-19. 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2019 19 18-19. मग 18-19 हे आपलं करंट इयर असेल, तर 20-21 नेक्स्ट इयर आणि 17-18 प्रिव्हियस इयर. आता पहिली 50,000 वर्गणी चालू वर्षाची आहे. त्यानंतर मागील वर्षाची वर्गणी येण आहे ती. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2019 20,000 आणि चालू वर्षाची वर्गणी येण आहे 20,000. म्हणजे वर्गणीमध्ये आत्तापर्यंत किती अमाऊंट दिल्या? 18-19ची 50,000, 17-18ची 10,000 आणि 18-19ची 20,000. 3 अमाऊंट झाल्या. परत सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2018 15,000. परत 31 मार्च 2018ला आपल्याला ॲडव्हान्स वर्गणी मिळाली होती, ती 19ची मिळाली होती. 4 फिगर झाल्या. आणि परत एक फिगर आहे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2019 10,000. परत यावर्षी आपल्याला परत 10,000 वर्गणी आपल्याला आगाऊ मिळालेली आहे. मग तुम्हाला सांगितले त्यांनी यू आर रिक्वायर्ड टू शो इट्स प्रेझेंटेशन ऑन इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. पण तो आपल्याला काय विचारलं आहे, आता वर्गणीच्या रकमा किती आहेत बघा. पहिली रक्कम आहे 50,000. नंतर दुसरी वर्गणी आहे 18ची 10,000. नंतर तिसरी वर्गणी आहे 20,000. नंतर चौथी वर्गणी आहे 15,000 आणि नंतरची आहे परत 10,000. म्हणजे अशा एवढी वर्गणी 1 2 3 4 आणि 5. आणि हे सगळं वर्गणीचं आपल्याला तिथे इफेक्ट द्यायचे आहेत. तर आपण आता पाहू वर्गणीची ॲडजस्टमेंट कशा पद्धतीने होते. तर आपण हे होतं आपलं उदाहरण 6 नंबरचं उदाहरण. ओके, आता आपण जाऊ सोल्युशनला. सोल्युशन पाहता इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला काय दिसेल फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019. आता इथं वर्गणी किती दिसते? इन्कम साईडला 65,000 दिसते.
65,000. आणि तिथं काय म्हटले, बाय सबस्क्रिप्शन फॉर करंट इयर, आपण घेताना चालू वर्षाचीच घ्यायची. करंट इयर वर्किंग नोट दिली. आता वर्किंग नोट आपण पाहूया. बघा आता वर्किंग नोट, सबस्क्रिप्शन ॲज पर शीट अँड पेमेंट अकाउंट किती आहे आपले, 50,000. 50,000. त्याच्यानंतर ॲड आउटस्टँडिंग फॉर द इयर 31/3/19, म्हणजे करंट इयरची आहे 20,000, ती त्याच्यामध्ये ॲड होईल. त्याच्यानंतर 18 म्हणजे 17-18ची लेस आउटस्टँडिंग फॉर द इयर 31/3/2018, ते 10,000 ते लेस होईल. त्यानंतर लेस परत ॲडव्हान्स ड्युरिंग द इयर 31/3/19ची 10,000, ती पण मायनस होईल. त्याच्यानंतर मग ॲड आपल्याला ही मागील वर्षाची मिळाली, 17-18ची मिळाली, ॲडव्हान्स ड्युरिंग द इयर, ती या वर्षात आपण घेतली 15,000. म्हणजे आता 50,000 अधिक 20,000, 50,000 अधिक 20,000 70,000 वजा 20,000, म्हणजे 50,000 आले. आणि 50,000 अधिक 15,000 म्हणजे किती आले इथं आपले, 65,000 आले. हे आपले 65,000. आणि ह्या आयटम इथं आला वर्किंग नोटनुसार. म्हणजे आपण हे जे केलं आहे ना, ही वर्किंग नोटची केली आहे, ही वर्किंग नोटची अमाऊंट ती इन्कम साईडला आली. आता बाकीच्या अमाऊंट कुठं कुठे येतील ते बघूया. 65,000 लक्षात आलं. आता सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 10,000, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 10,000, म्हणजे हे कुठले तुमचे आले, हे सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स 10,000, ही इथं आले, इथं आले, इथं लायबिलिटी साईडला. म्हणजे आगाऊ मिळालेली वर्गणी इथं घ्यायची. आणि मग आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन येणे वर्गणी किती आपली आहे, 20,000 चालू वर्षाची, इथं घ्यायची. त्याच्यानंतर वर्किंग नोट, कॅल्क्युलेशन ऑफ सबस्क्रिप्शन इन्कम फॉर द करंट इयर कॅन बी डन बाय प्रिपेरिंग आयदर, त्यामध्ये तुम्हाला असं म्हणले, ऑन अकाउंट ऑर स्टेटमेंट. मग तुम्हाला या मार्गाने सुद्धा कळेल आणि या मार्गाने पण कळेल. तर या मार्गाने सांगितलं तुम्हाला मी, सुरुवातीची वर्गणी आपली चालू वर्षाची 50,000, चालू वर्षाची येणे 20,000 वजा मागील वर्षाचे 10,000, ते वजा करायचे. परत ॲडव्हान्समध्ये मिळाले आपल्याला, ती वजा करायची लायबिलिटी साईडची. आणि त्यानंतर आपल्याला 17-18ची मिळायची होती, ती मिळाली, ती आली 65,000. आता त्यानंतर सबस्क्रिप्शन अकाउंट बघू आपण. या सगळ्याचा इफेक्ट सबस्क्रिप्शन अकाउंटला कसा दिसतो, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर अमाऊंट रुपीज, डेबिट क्रेडिट. आता हे आता डेबिट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ब्रॉट डाऊन 10,000, 10,000. त्याच्यानंतर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला हे जे दिसतात ना, इथं 65,000. नंतर ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 10,000, हे
त्यानंतर बाय ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन ब्रॉडडाऊन 15,000 मागील वर्षाची 17-18. नंतर आपलं वर्गणी इथं कॅशमध्ये मिळाली होती 50,000 आणि येणे वर्गणी आपली आहे 20,000. असं आपली सबस्क्रिप्शनची जी उलाढाल आहे ना ती आहे 85,000. तर अशा पद्धतीने आपलं इन्कम. आता आपण पुढचे उदाहरण, असे उदाहरण परीक्षेला येत नाहीत, पण आपल्याला ही जी उदाहरण जे आहे ना हे वर्गणीसाठी महत्त्वाचं आहे. वर्गणीसाठी त्याच्यामुळे हे उदाहरण जास्त करून लक्षात ठेवा. परीक्षेला असं उदाहरण काही येत नाही परीक्षेमध्ये, पण आपण पुढच्या उदाहरणामध्ये पाहणार आहोत व्यवस्थित. हे उदाहरण परीक्षेला नसतं. आता पुन्हा एकदा बघा, हे 6 नंबरचं उदाहरण. याच्यामध्ये पहिली वर्गणी 50,000 आपण ॲड केली, नंतर 10,000 18चे मायनस केले, 20,000 ॲड केले, 15,000 ॲड केले आणि 10,000 मायनस केले. म्हणजे आपण काय केलं, 50,000 याच्यामध्ये आपण काय केले 20,000 मिळवले. तर 10,000 वजा केले. परत आपण 10,000 वजा केले, परत 15,000 ॲड केले, 15,000. असं आपला नीट इफेक्ट झाला इथं 65,000 इथं हे उदाहरणामध्ये. मग आपण काय केलं, हे सगळे फिगर इथं दाखवले. परत आता पाहू, ही जी वरती नोट केली ना ही इथं आली. नंतर हे 10,000 जे आहेत ना हे सबस्क्रिप्शन रिसिव्ड ॲडव्हान्स आहेत. नंतर हे चालू वर्षाचे आहेत. त्याच्यानंतर सबस्क्रिप्शन अकाउंटमध्ये 10,000 आपली येणे वर्गणी आलेली, आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन येणे वर्गणी आपला इथं खर्च झाला, इन्कम झालं 65,000 इथं. आणि परत ॲडव्हान्स आपल्याला मिळाले 10,000, 85,000 मिळाले. आणि त्याचा हिशोब आपण असा केलेला आहे. त्यामधले ॲडव्हान्स 15,000, बँक 50,000 आणि आलेली वर्गणी या वर्षातली 20,000, 85,000. तर या पद्धतीने आहे. तर तुम्ही सर्वांनी काय करायचं, सर्व स्टुडंटनी हे उदाहरण जे आहे हे उदाहरण वहीमध्ये लिहा. वहीत लिहा. त्याच्यानंतर
हे जे सोल्युशन आहे वहीत समजून पूर्ण करा. ओके. आणि काही शंका असतील तर त्या पर्सनली विचारले तरी आपल्या लक्षात येतीलच. तर आपलं जे झाले उदाहरण, आता आपण 2 नंबरचं उदाहरण पाहिले. प्रॉब्लेम नंबर 6, ॲडजस्टमेंट ऑन सबस्क्रिप्शन. त्यामध्ये सोल्युशन. त्यानंतर हे उदाहरण पुन्हा एकदा बघा. द फॉलोइंग आर द डिटेल्स ऑफ सबस्क्रिप्शन ॲज पर रिसीट अँड पेमेंट अकाउंट. सबस्क्रिप्शन रिसिव्ड ड्युरिंग द इयर 18-19 50,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2018 10,000. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग ऑन 31 मार्च 2019 20,000. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 15,000. सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ॲडव्हान्स ॲज ऑन 31 मार्च 2019 10,000. आणि आपल्याला जे काय विचारलं होतं ते यू आर रिक्वायर्ड टू प्रेझेंटेशन इन एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. म्हणजे या 5 फिगर्स बॅलन्स शीटमध्ये, याचा अर्थ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला इथं, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इथं, आणि बॅलन्स शीटला कशा पद्धतीने दिसेल ते दिलेलं आहे. परत एकदा पहा. हे 65,000 इन्कमला आले. नंतर हे जे 10,000 आहेत, 10,000 18-19चे 19ला मिळालेले आपल्याला नेक्स्ट इयरचे ते 10,000. त्यानंतर हे 50,000 ॲड 20,000. त्यामधून मायनस 10,000 10,000 आणि ॲड 15,000. त्यानंतर हे आपल्याला ॲडव्हान्स मिळालेला सबस्क्रिप्शन रिसिव्ड ॲडव्हान्स 10,000 31 मार्च 19ला. नंतर 18चा. नंतर इन्कम अँड एक्सपेंडिचरचा आहे नेट इफेक्ट इथे आला. त्यानंतर ॲडव्हान्स सबस्क्रिप्शन 50,000, बाय बँक 50,000 आणि आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 20,000. तर या पद्धतीने जास्त आवड नाही आहे. थोडंसं तुम्ही त्याच्यामध्ये जर काळजीपूर्वक लक्ष दिलं, एक 5 ते 7 मिनटामध्ये तुमच्या लक्षात येईल. आणि हे उदाहरण वहीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी वहीमध्ये पूर्ण करा. उदाहरण लिहा. हे उदाहरण लिहा. नंतर हे सोल्युशन वहीमध्ये पूर्ण करा. ओके. उद्याच्या तासाला आपण पुढचं 7 नंबरचं उदाहरण पाहू. तोपर्यंत आपला धन्यवाद.